नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणजे काय हे बघणार आहोत। तर ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातावरील अत्याचार आणि द्वेषपूर्ण गुन्हे रोखण्यासाठी भारतीय संसदेने लागू केलेला आहे। या कायद्यानुसार कोणत्याही आरोपीला जामिनावर सोडता येत नाही। तर आता आपण बघूया की ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कधी गुन्हा दाखल होतो। तर कलम 3.1.1 अत्याचारग्रस्तास मानवी विष्ठा किंवा घाण पदार्थ खाण्यास भाग पाडल्यास। कलम 3.1.2 अत्याचारग्रस्तास इजा पोहोचवणे, त्रास देणे, घर जागेत मानवी विष्ठा, केरकचरा, जनावरांची मडी टाकल्यास। कलम 3.1.3 अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीस नग्न करून चेहरा विद्रूप करून धिंड काढल्यानंतर। कलम 3.1.4 अत्याचारग्रस्ताच्या जमिनीवर अन्यायाने विल्हेवाट केल्यास, जमीन घर स्वतःच्या नावे हस्तांतरित करून घेतल्यास। तर कलम 3.1.5 अत्याचारग्रस्तात जमीन किंवा घर जागेतून हिसकावून लावल्यास, पाणी घेण्याच्या हक्कापासून वंचित केल्यास। तर कलम 3.1.6 अत्याचारग्रस्ताकडून जबरदस्तीने वेठबिगार कामे करून घेतल्यास। तर कलम 3.1.7 अत्याचारग्रस्तात इच्छेविरुद्ध दुसऱ्यास मतदान करण्यास भाग पाडल्यास। तर कलम 3.1.8 अत्याचारग्रस्तावर खोटा वाद खटला दाखल केल्यास। तर कलम 3.1.9 अत्याचारग्रस्ताविरुद्ध बेकायदेशीर कार्यवाही करण्यास, सरकारी अधिकाऱ्यास खोटी माहिती देऊन उद्युक्त केल्यास। तर कलम 3.1.10 अत्याचारग्रस्ताच्या जाणीवपूर्वक अपमान करण्याच्या हेतूने लोकांसमक्ष जातीवाचक शिवीगाळ व अपमानकारक बोलून पाणउतारा केल्यास किंवा त्याला धाकदडपशा दाखविल्यास। कलम 3.1.11 अत्याचारग्रस्ताचे स्त्रीचे शीलभंग म्हणजेच विनयभंग केल्यास। कलम 3.1.12 अनुसूचित जाती जमातीच्या महिलावर वर्चस्व गाजून ती तयार नसताना लैंगिक प्रजननासाठी तिचा गैरफायदा घेतल्यास किंवा बलात्कार केल्यास। कलम 3.1.13 अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या पाणी वापराच्या जलाशयात विहिरीत घाण टाकून पाणी दूषित केल्यास। तर कलम 3.1.14 शाळा, महाविद्यालय, दवाखाना, घाट, सार्वजनिक रस्ता किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारल्यास, येण्या जाण्यास प्रतिबंध केल्यास। तर कलम 3.1.15 हे म्हणतं की अनुसूचित जाती जमाती व्यक्तीस घर गाव सोडण्यास भाग पाडल्यास। कलम 3.2.1 अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीस फाशीची शिक्षा व्हावी म्हणून खोटा पुरावा दिल्यास किंवा खोटा पुरावा तयार केल्यास। कलम 3.2.2 अनुसूचित जाती जमाती व्यक्तीस 7 वर्षापेक्षा अधिक तुरुंगवासाची शिक्षा व्हावी ह्या हेतूने खोटा पुरावा तयार केल्यास। कलम 3.2.3 स्फोटक पदार्थाच्या साहाय्याने खोडसाळपणा केल्यास। तर कलम 3.2.4 हे म्हणतं की स्फोटक पदार्थाच्या साहाय्याने प्रार्थनास्थळ, मानवी निवासाची जागा, मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या जागेत आग लावून नुकसान केल्यास। तर कलम 3.2.5 हे म्हणतं की अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीची व्यक्तीच्या मालकीची मालमत्ता आहे, याच केवळ कारणासाठी या मालमत्तेविरुद्ध भारतीय दंड संहितेन्वये IPC सेक्शन 10 वर्षापर्यंतचा किंवा अधिक कालावधीच्या कारावासास पात्र असेल असा अपराध केल्यास ती जन्मठेपेची व द्रव्यदंडाची शिक्षा होण्यास पात्र ठरेल। तर कलम 3.2.6 हे म्हणतं की या कायद्याखाली अपराधी व्यक्तीस वाचविण्याच्या दृष्टीने पुरावा नाहीसा केल्यास किंवा खोटा पुरावा तयार केल्यास। तर आपण हे बघितलं की ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये कोणत्याही आरोपीला जामिनावर सोडता येत नाही आणि फक्त अनुसूचित जातींना फक्त शिव्या देणे किंवा धमकी देणे यावरच हा कायदा लागू होत नाही। तर ह्या पूर्ण कलमावर अशा प्रकारे हा कायदा लागू होतो। तर आपला व्हिडिओ आवडल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।